जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजेच JNU इतिहास पण मोठा आहे आणि इथून निघालेली माणसंसुद्धा खूप मोठी झालेली आहेत. देशाचे राजदूतपासून IAS अधिकारीसुद्धा या ठिकाणची लोकं आहेत. मात्र तरीसुद्धा JNUला कधी नक्षलवाद्याचा अड्डा म्हटलं जातं तर कधी दहशतवाद्याचा अड्डा म्हटलं जातं. नेमकं JNU आहे काय? याच ठिकाणी JNUमध्ये काही विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांची विचारसरणी काय आहे, त्यांना काय वाटतं JNUमध्ये, आणि JNUमध्ये जो प्रवेश घेतलेला आहे तो प्रवेश तरी कोणत्या कारणासाठी घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत दीपक आबनावे, अर्चनाजी आहेत, राहुल आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करूया. दीपक, मला अगोदर सांग, JNU म्हणजे की प्रवेश घेताना तुला नेमकं काय वाटलं होतं? डोळ्यासमोर काय होतं? JNU म्हणजे काय? JNU माझ्या डोळ्यासमोर तरी असं होतं की एक सोशल सायन्सचं चांगलं इन्स्टिट्यूट की ज्याचं एक भारतामध्ये खूप चांगलं नाव आहे सर. आणि JNU ज्या मूल्यांवरती आधारित आहे की लोकशाही मूल्य आहेत, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, ही मूल्य JNUच्या मुळाशी असलेली एक मूल्य आहेत आणि तो पाया JNUला उभा करतो भारतामध्ये. इथली विचारसरणी जर पाहिली तर एक विचारसरणीचे लोक या कॅम्पसमध्ये नाही आहेत, सर्व विचारसरणीचे लोक या कॅम्पसमध्ये आहेत आणि विचाराला विचाराने उत्तर देण्याची परंपरा आजपर्यंत JNUची राहिलेली आहे. कधीही मी 7 वर्ष या कॅम्पसमध्ये आहे, पण कधीही विचाराला हिंसेने कधीही इथं उत्तर दिलं जात नाही. विचाराला नेहमी विचारानेच उत्तर दिलेलं मी इथं पाहिलेलं आहे. अच्छा, परंतु इथं आंदोलनं पण केली जातात, घोषणाबाजीसुद्धा दिली जाते आणि काही घटना पण आहेत म्हणा की 2002मध्ये ज्यावेळेस इथे पाकिस्तानी गायकांचा परफॉर्मन्स झाला होता त्यावेळेससुद्धा वाद निर्माण झाला होता. शीतल साठे यांना इथं आणलं होतं की ज्यांच्यावर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे, त्यांनासुद्धा पाठिंबा दिला गेलेला आहे. ही विचारसरणी काय म्हणायची? सर, इथं शिकताना मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो. ती गोष्ट म्हणजे की इथलं जे शिक्षण आहे ते पुस्तकी शिक्षण नाही आहे, ते लोकजीवनाशी, इथल्या लोकपरंपरा आणि जे सांस्कृतिक लढे आहेत लोकांचे त्यांच्याशी निगडीत आहे. मग त्या सर्व लढ्यांना या कॅम्पसमध्ये स्पेस आहे आणि आपले मुद्दे मांडण्याची जागा आहे आणि ही वैचारिक देवाणघेवाण झाल्याशिवाय मतं बनत नाही आहेत आणि जी मतं बनतात ती ठोस मतं बनतात आणि तो हा पाया आहे या युनिव्हर्सिटीचा. अच्छा, बिलकुल तोच पाया आहे. तुम्ही सांगितलं. अर्चनाजी, मला अगोदर सांगा की वेगवेगळ्या संघटना आहेत तिथं. ABVP आहे, ऐसा संघटना आहे. या संघटना इथं या खूप ॲक्टिव्ह आहेत. तुम्हाला काय वेगळं पण वाटलं की JNUमध्ये की या संघटना कशामुळं आज तागायत जिवंत आहेत या ठिकाणी? कारण सर्व संघटनांना आपले जी त्यांची विचारसरणी आहे त्या सर्व संघटनांना आपले विचार मांडण्याची इथे जी परंपरा आहे ती पहिल्यापासून आहे. ती आत्ताच उभी राहिली आहे किंवा डिक्लाईन होते असं पण नाही आहे. त्यामुळं ज्या संघटना आत्ता इथे कार्यरत आहेत त्या टिकून आहेत. कारण प्रत्येकाला इथे विचार मांडण्याची, जसं दीपकने सांगितलं, विचाराला विचाराने उत्तर देण्याची परंपरा ह्या JNUमध्ये पहिल्यापासून आहे. आणि मीही आजपर्यंत 7 वर्ष झाले या JNU कॅम्पसमध्ये, पण मीही आजपर्यंत असं पाहिलं नाही की विचाराला विचारानेच उत्तर दिले आहे, आर्ग्युमेंटला आर्ग्युमेंटनेच उत्तर दिले आहे, भले की त्यांची विचारसरणी वेगळी असली तरीसुद्धा. अच्छा, म्हणजे की या संघटना आणखीन इथं कार्यरत असल्याच पाहिजे का? कारण विचारांना खतपाणी या संघटनेच्या माध्यमातूनच मिळतं का? संघटना कशी म्हणजे की नेमकी चालवली जाते? संघटना ही विचारांमार्फतच एकमेकांचे मत, विचारसरणीमध्ये मतभेद असला तरीसुद्धा एक जो नवीन विद्यार्थी कॅम्पसमध्ये येतो त्याला ह्या सगळ्या विचारसरणींची एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो. ह्या सगळ्या विचारसरणींवरती विचार करण्याची एक वाव मिळतो, जो की आपल्याला JNUच्या बाहेर गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा इतक्या प्रभावितपणे बघायला मिळत नाही. पण येणारा जो विद्यार्थी नवीन आहे तो नक्कीच ह्या सगळ्या कल्चरचा भाग बनतो आणि त्या कल्चरवरती असं नाही आहे की एकाने मत लादलं म्हणून त्या मताला धरूनच हे आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यालाही विचार करण्याची एक कुवत आणि सारासार विचार करून एक स्वतःची पोझिशन घेण्याची म्हणजे संधी या कॅम्पसमध्ये मिळते. अच्छा, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पुरुष असल्यानंतर एक वेगळेपण असतं, मोकळीका असते आणि घराबाहेर कधीही पडणं, हॉस्टेलबाहेर कधीही पडणं, बाहेर जाणं, आंदोलनामध्ये सहभाग घेणं, काठ्या मारणं, काठ्या खाणं, हे सगळं आलंच. परंतु एक महिला म्हणून जेव्हा आंदोलनामध्ये सहभागी होता तेव्हा तुम्ही असाल, तुमचे परिवार असेल, तुमचं कुटुंब असेल किंवा मित्र कंपनी असेल, एक महिला म्हणून काय वाटतं, कुठं मर्यादा येतात का? किंवा जर मर्यादा येत असतील तर त्या मर्यादा ओलांडायच्या कशा?
नक्कीच जेव्हा एखादी मुलगी छोट्या शहरातून किंवा गावाकडून मोठ्या कॅम्पसमध्ये येते, स्पेसिफिकली JNU कॅम्पससारख्या शहरात कॅम्पसमध्ये येते, नक्कीच खूप मर्यादा येतात, फॅमिलीकडून येतात, परिवाराकडून येतात किंवा इतर मित्रपरिवारांकडून मर्यादा येतात. पण ॲज फार ॲज JNUचं जर कॅम्पस बघितलं तर महिलेला इथे ज्या प्रमाणात ट्रीट केलं जातं आणि ज्या प्रमाणात सेफ्टी एक महिला या कॅम्पसमध्ये फील करू शकते, मला आजपर्यंत अख्ख्या भारतात अशी सेफ्टी कुठेही भेटली नाही. आज मी ह्या पूर्ण कॅम्पसमध्ये रात्री 2 वाजता लायब्ररीमधून माझ्या हॉस्टेलवर जाऊ शकते, न घाबरता एकटी जाऊ शकते. ह्या कल्चरचं मला JNUमध्ये तर नक्कीच खूप प्राऊड फील होतो. अच्छा, वेगवेगळ्या कल्चरचं तर प्राऊड फील होतोच, परंतु आणखीन कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात की JNUमधून एक विद्यार्थी म्हणून शिकायला आणि जडणघडण होण्यासाठी मदत होते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे प्रोटेस्टमध्ये आम्ही जातो, म्हणजे ज्या प्रकारे पोलीस, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की रोहित वेमुलाची जी केस झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स, म्हणजे इथे खूप प्रकारच्या ऑर्गनायझेशन, त्या सगळ्या ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या होत्या. तर मला वाटतं हे जे प्रशिक्षण आणि हे जे शिक्षण आहे, म्हणजे पुस्तकी ज्ञान असणं आणि एखाद्या क्लासरूममध्ये बसणं, हा तर अभ्यासक्रम सगळीकडेच असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तिथे प्रोटेस्टमध्ये जाणं. आता उदाहरणार्थ वेगवेगळ्या, आता JNUचं जे कल्चर आहे ते वेगवेगळे नारे आहेत, मला वाटतं ते नारे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा मला आठवते मी जेव्हा JNUमध्ये नवीन आलो होतो तेव्हा मेसमध्ये जेव्हा मी जेवायला बसलो तेव्हा माझ्यासमोर असे पर्चे आले आणि असे सगळे म्हणजे लोक येत होते, वेगवेगळे स्टुडंट, आणि असे पर्चे वाटत होते. तर मला आधी कळलं नाही की हे पर्चे का आणि हा एवढा सगळा कचरा का टेबलवरती, हा पेपरांचा कचरा का. मग त्याच्यानंतर जसजसं मी वाचत गेलो, JNUचं हे महत्त्वाचं कल्चर आहे की तुम्हाला जे काही वाटतं, ज्या संस्थेला इवन एखादा इंडिव्हिज्युअल, एखादा स्वतंत्र व्यक्तीचे मत देखील तो लिहितो, त्याचे छापतो, त्याचे 100 कॉपीज बनवतो, त्याचा फोटोकॉपी काढतो आणि तो प्रत्येक मेसमध्ये जाऊन डिस्ट्रीब्यूट करतो आणि लोक तिथे जेवतात आणि तिथे जेवणावरती चर्चा सुरू होते. पण JNUचं वैशिष्ट्य हे एक पण आहे. उदाहरणार्थ जशा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियॉलॉजीज आहेत, इथे आंबेडकराईट आयडियॉलॉजीला विश्वास ठेवणारी लोक आहेत, इथे राईट विंग, एक्स्ट्रीम राईट विंगची लोक आहेत, इथे लेफ्ट विंगची आहेत, सगळे एका टेबलवरती जेवतात आणि चर्चा करतात. पण कोणामध्ये भांडण होत नाही, कोणी कोणावरती हात उगारत नाही. तो राग जो असतो तो म्हणजे जी अभिव्यक्ती असते विचारांची, त्याच्यातून. तुम्ही जो बोलला तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मला विचार आणि शिक्षणावर आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या कॅम्पसमध्ये आल्यानंतर मान्य आहे की विचार हे विस्तीर्ण होतात, विस्तारतात, मात्र दुसरा एक विचार आहे, जेव्हा अफजल गुरुच्या फाशीला इथं विरोध केला जातो, अफजल गुरुला सपोर्ट केला जातो, शीतल साठेला पाठिंबा दिला जातो, याकूब मेमनच्या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाठिंब्यासाठी लोक उतरले होते, मात्र इतर जो समाज आहे, या कॅम्पसच्या बाहेरचा जो समाज आहे, तो मात्र या संपूर्ण कृत्याला वेगळ्या चौकटीमध्ये पाहतोय. तो असे कृत्य करणाऱ्यांना आरोपी म्हणतोय. काय वाटते? 2 विचार आहेत, एक समाजाचा विचार आहे आणि दुसरा कॅम्पसचा विचार आहे. मला आजच माझ्या मित्रांचे, मी मुंबईचा आहे तर मला मुंबईवरून काही फोन आले होते आणि या कॅम्पसचा स्टुडंट असल्यामुळे मला काही मित्रांनी असे पण आरोप केले की तू या लढ्यात सामील आहेस का. तर माझं उत्तर हो होतं आणि त्याच्यावरती माझा दुसरा त्यांचा रिप्लाय आला की तू पाकिस्तानचा एजंट आहेस का. तर मी पाकिस्तानचा एजंट नक्कीच नाही आहे आणि या कॅम्पसमधून कोणीही, म्हणजे काही लोकांनी त्या घोषणा दिल्या होत्या, ते ABVPचेच लोक होते, हे नंतर एका व्हिडिओ क्लिपमध्ये ते आलेलं आहे. त्याच्यामुळे जे देशभक्तीचे गीत गातात किंवा देशभक्तीचे जे सांगतात की देशभक्ती कशी असली पाहिजे, त्याच्यामुळे आता सध्या जर तुम्ही बघाल ॲड ब्लॉकला इकडे आता क्लास होत नाही, तर आता सध्या आमचे क्लास नॅशनलिझमवरती सुरू झालेले आहेत. म्हणजे नॅशनलिझम काय आहे, ही नॅशनलिझमची व्याख्या फक्त JNU करता मर्यादित राहू नये, तर जी बाहेर जी लोकं आहेत, कारण एक सामान्य माणसाला तर नक्की तेच वाटेल की ज्या प्रकारे मीडियामध्ये दाखवलं गेलं की JNUचे मुलं, हे JNUचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या विरोधात आहेत. आता समजा तुम्ही जर विचारलं, इथल्या प्रत्येक स्टुडंटला विचारलं की त्यांचे रिसर्च टॉपिक काय आहेत, तर इथले रिसर्चचे टॉपिक हेच आहेत की या समाजामध्ये काय घडतंय आणि या समाजाचे प्रश्न कशाप्रकारे आपण सोडवू शकतो, याच्यावरती आम्ही रिसर्च करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला पैसा मिळतो. आम्हाला हा जो पैसा मिळतो, जसं मगाशी एका फॅकल्टीने त्या मीटिंगमध्ये म्हटलं, आम्ही आज बाहेर जाऊन करोडोचे पॅकेज घेऊ शकतो, पण आम्ही समाजासाठी सोशल सायन्सचा रिसर्च करून आपल्या समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या दृष्टीने हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. ही माझी राष्ट्रभक्तीची व्याख्या आहे. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.